माझे विद्यार्थी इतक्या दिवस उपोषणाला बसले. आज आदिवासी समाजाचे होते, त्याच्यामुळं कुणी मुख्यमंत्री साहेबांचे आमच्याकडे लक्ष देत नाही का? इतर समाजाचे जर कुणी असते तर त्यांनी लगेच लक्ष घातलं असतं. एक महिना जर आमच्या पोरांना उपोषण करावं लागतं पेसा भरतीसाठी. आणि 5वी अनुसूची आम्हाला संविधानात दिलेली, 6वी अनुसूची आम्ही त्याच्या याच्यातनं आम्हाला पेसा दिलेला आहे, तोच आम्ही हक्क अधिकार मागतो. आम्ही त्याच्या व्यतिरिक्त काही मागत नाही. आमचा हक्क अधिकार आम्हाला मिळावा आणि आमच्या पोरांना नियुक्त्या मिळावा, याच्यासाठी आम्ही आज इगतपुरी तालुक्यातून माझं महिला मंडळ इकडे आलेले आहेत आणि आम्ही जिरवाळ साहेबांना पाठिंबा देणार आहे. लांडे साहेब तुम्ही आगे बढ़ो, आम्ही तुम्हारे साथ हैं. आदिवासी एकजुटीचा जय असो. आदिवासी एकजुटीचा जय असो. पेसा भरती झालीच पाहिजे. पेसा भरती झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे. आवाज काढा वर मोठी आवडून. पेसा भरती झालीच पाहिजे. पेसा भरती झालीच पाहिजे. बोगस हटाव, आदिवासी बचाव. बोगस हटाव. आदिवासी बचाव. मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना आपला आवाज द्यायला असेल. धन्यवाद. तुम्ही इगतपुरी नाशिक वरून सगळ्या आलेल्या महिला भगिनी, सर्व तरुण मित्र, आपण खरं तर ही लढाई करायची आहे. आणि जर या ठिकाणी आपण गांधी मार्गाने आपण हे आज या ठिकाणी आंदोलन करतोय आणि या ठिकाणी गांधी मार्गाने आपण आंदोलन करत असताना जर आपल्याला न्याय दिला नाही तर या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांची तीव्र भावना असेल आणि या सरकारने लवकर निर्णय घ्यावा. नाहीतर जर निर्णय घेतला नाही आजच्या आज तर महाराष्ट्र पेटाल. निवडणुका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि म्हणून याची किंमत या सरकारला मोजावं लागेल. मी खरं तर माझ्या टोपी घातली डोक्यावर, टोपीवरच म्हटलंय सरकारला दिसावं म्हणून. पेसा भरती झाली पाहिजे पहिला मुद्दा आपला. आणि दुसरा मुद्दा बोगस हटाव, आदिवासी बचाव. आणि जे 1.25 लाख बोगस भरलेले आहेत ते काढून टाकून तिथं आमचे ओरिजिनल आदिवासी लवकर भरती करावं अशी आमची तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांची मागणी आहे. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रातील आजी माझे आदिवासी मंत्री, आजी माझे आदिवासी आमदार, आजी माझे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, तंटमुक्ती, सर्व आजी माझी पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधव एकत्र आलं त्याबद्दल सर्वांना मी सलाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. साठी राजीनामे द्यायला पाहिजे साहेब. सगळे आमदार लोकांनी नाही का मत जाऊ दे.